नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅट्रायसेस आणि टाइप्स ऑफ मॅट्रायसेस याविषयी शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन बघूया. बघा, एक स्लाइड शेअर केली मी, ती वाचून दाखवतो. बघा, डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स बघा काय दिलेलं आहे. अ मॅट्रिक्स इज ॲन अरेंजमेंट ऑफ नंबर्स अरेंज इनटू अ फिक्स नंबर ऑफ रोजला आपण इथे म्हटलेलं आहे हॉरिजेंटल लाईन्स अँड कॉलम्स. कॉलम्स म्हणजे काय म्हटलंय, व्हर्टिकल लाईन्स एनक्लोज बाय टू ब्रॅकेट्स. याचा अर्थ काय झालं, मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, एक अरेंजमेंट आहे नंबर्सची इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्स. रो आणि कॉलम्सच्या स्वरूपात दिलेल्या नंबर्सची मांडणी करणे म्हणजे मॅट्रिक्स. म्हणजे या ठिकाणी आता बघा, रोज म्हणजे काय घेतलंय, आडव्या लाईन्स, आणि कॉलम्स म्हणजे उभ्या लाईन्स. त्याच्यासाठी बघा मी एक फिगर या ठिकाणी शो केलेली. बघा या ठिकाणी ही बघा कर्सरने दाखवतोय. तर यामध्ये बघा या हॉरिजेंटल लाईन्स दर्शवलेल्या आहेत. हॉरिजेंटल लाईन्स कशा आहेत बघा, या आडव्या लाईन्स ज्या म्हणतो आपण त्यांना हॉरिजेंटल लाईन्स असं म्हणतात. त्यांनाच आपण रोज असं म्हटलंय. बघा ROWS, रोज. रोज मीन्स व्हॉट, हॉरिजेंटल लाईन्स. तर या फिगरमध्ये त्या दाखवलेल्या आहेत. सिमिलरली व्हर्टिकल लाईन्स बघा या ठिकाणी या एरोने मी दर्शवलेल्या आहेत. तर व्हर्टिकल लाईन्स याप्रमाणे म्हणजे उभ्या रांगा ज्याला आपण म्हणतो. तर व्हर्टिकल लाईन्सलाच आपण कॉलम्स असं म्हणतो. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, कॉलम्स, COLUMNS, कॉलम्स. कॉलम्स म्हणजेच काय म्हटलंय, व्हर्टिकल लाईन्स एनक्लोज बिटवीन टू ब्रॅकेट्स. दोन ब्रॅकेटमध्ये ते कसे केलेले असणार आहे, एनक्लोज. मग त्यासाठी आपण एक उदाहरण घेतलंय. बघा या ठिकाणी हे दाखवलंय, एक मॅट्रिक्स आहे, ती दर्शवलेली A इज इक्वल्स टू, हा बघा हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, असा एक इकडे आणि हा इकडे, म्हणजे 2 स्क्वेअर ब्रॅकेट झाले ते. तर या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नंबर्स दिसत आहेत. बघा त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. नंबर कोणकोणते आहे बघा, -2, 5, 6 हा पहिल्या लाईनीत आहे. यालाच आपण फर्स्ट हॉरिजेंटल लाईन असं म्हणतो. बघा ही हॉरिजेंटल लाईन दिसते या ठिकाणी. तर तसंच हा -2, 5, 6 हा या ठिकाणी फर्स्ट हॉरिजेंटल लाईनमध्ये आहे आणि त्याला आपण रो असं म्हणतो, म्हणून त्याला फर्स्ट रो असं आपण म्हणणार आहोत. त्यानंतर बघा फिगरमध्ये 5 to 7 हे पुढचे 3 एलिमेंट्स दाखवलेले आहेत. ते सेकंड हॉरिजेंटल लाईनमध्ये आहे, म्हणून त्याला आपण सेकंड रो असं म्हणतो. म्हणजे 5 to 7 मेक्स द सेकंड रो अँड -2, 5, 6 मेक्स द फर्स्ट रो. म्हणून 2 रो या ठिकाणी दर्शवले. ही बघा ही पहिली रो आहे आणि ही दुसरी रो आहे फिगरमध्ये. त्यानंतर कॉलम्स कोणकोणते घेतलेत बघा. आता किती कॉलम्स दर्शवले, तिथे 3 कॉलम्स. कसे आहेत बघा या ठिकाणी कॉलम्स, या ठिकाणी उभ्या लाईनीत दाखवलेले कॉलम्स आहेत, ज्यांना आपण या ठिकाणी बघा काय म्हटलंय, व्हर्टिकल लाईन्स. या व्हर्टिकल लाईन्स ज्या आहेत फिगरमध्ये दाखवलेल्या, त्यांना आपण कॉलम्स असं म्हटलेलं आहे. तर बघा -2, 5 मेक्स द फर्स्ट कॉलम. त्यानंतर 5, 2 मेक्स द सेकंड कॉलम अँड 6, 7 मेक्स द थर्ड कॉलम. सो यू सी दॅट देअर आर 3 कॉलम्स. म्हणजे त्या ठिकाणी किती कॉलम्स आहेत, 3 कॉलम्स आहेत. तर आपण या ठिकाणी बघितलं की हे जे नंबर्स आहेत ते कसे आहेत, 3 कॉलम्स आणि 2 रोज होते. तर 3 × 2 किती होईल, 6. तर 3 × 2 6, दॅट मीन्स देअर आर 6 एलिमेंट्स और यू से 6 नंबर्स. तर 6 नंबर दिसत आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. तर हे टोटल 6 नंबर्स अरेंज केलेले आहेत 2 रो मध्ये, ज्यांना आपण म्हणतो 2 हॉरिजेंटल लाईन्स, आणि 3 कॉलम्समध्ये ज्यांना आपण म्हणतो 3 व्हर्टिकल लाईन्स एनक्लोज बिटवीन स्क्वेअर ब्रॅकेट किंवा 2 ब्रॅकेट्स. तर बघा हा ब्रॅकेट दर्शवलेला आहे या ठिकाणी. हा बघा हा एक आहे इकडून आणि हा एक आहे. याला स्क्वेअर ब्रॅकेट आपण म्हणत असतो किंवा 2 ब्रॅकेट्स. त्याला सर्क्युलर ब्रॅकेटने देखील दर्शवलं जातं. तर या अरेंजमेंटला आपण म्हणतो मॅट्रिक्स. यालाच आपण काय म्हणत असतो, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/3. ऑफ ऑर्डर 2/3. तर ऑर्डर कशी लिहित असतो आपण, आधी रोज लिहितो, त्यानंतर कॉलम्स. तर ही जी मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर 2/3 आहे, कारण 2 रो आहेत आणि किती कॉलम्स आहेत, 3. तर 2/3 ऑफ ऑर्डर मॅट्रिक्स. तर ही जी मॅट्रिक्स आहे ते ABCD ने दर्शवतात. हे लिहून घेतलं बघा आपण. जनरली मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ABCDEF अप टू XYZ एक्सेट्रा. तर फॉर एक्झाम्पल मध्ये मॅट्रिक्स A घेतली आहे. मॅट्रिक्स A हॅज अ 2 rows अँड 3 कॉलम्स. सो यू डिनोट हिअर in the figure A is equals to -2, 5, 6, 5 to 7. So this is the matrix of order 2/3.
सेकंड बघा, या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल खाली घेतलंय मी. ए इज इक्वल्स टू किंवा मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू बघा 2 3 4 मेक्स द फर्स्ट रो, 3 2 5 मेक्स द सेकंड रो अँड 7 8 5 मेक्स द थर्ड रो. जे तिथे टोटली 3 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना आपण रोज असं म्हणतो आहे. त्यानंतर बघा हा 2 3 7 हा पहिला या ठिकाणी व्हर्टिकल रो आहे किंवा व्हर्टिकल लाईन आहे फर्स्ट. त्यानंतर 3 2 8 ही सेकंड व्हर्टिकल लाईन दिसते. त्यानंतर 4 5 5 ही तिसरी व्हर्टिकल लाईन आहे. यांना आपण कॉलम्स म्हटलेलं आहे. सो यू सी दॅट देअर आर 3 रोज अँड 3 कॉलम्स. सो दॅट्स वाय द मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर 3/3. म्हणून या मॅट्रिक्सला आपण त्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/3 आहे असं आपण म्हणत असतो. यामध्ये बघा एक नवीन कन्सेप्ट आपण या ठिकाणी दाखवलेली फिगरमध्ये, त्याला आपण इथे लिहिलेलं आहे प्रिन्सिपल डायगोनल. तर प्रिन्सिपल डायगोनल म्हणजे काय, एक प्रकारे ही जी मॅट्रिक्स आहे त्याची अरेंजमेंट आपल्याला एखाद्या क्वाड्रिलॅटरल सारखी दिसते आहे आणि क्वाड्रिलॅटरलला साधारण 2 डायगोनल्स असतात. तर बघा हा एक डायगोनल दर्शवलेला आहे मी फिगरमध्ये. बघा हा 2 2 5 हा एक डायगोनल आहे. यावरती हे इलेमेंट येत आहे 2 2 5 हे, या समजा हा स्क्वेअर कन्सिडर केला तर याचे 2 2 5 हे इलेमेंट एका डायगोनलवर येतील. सिमिलरली 7 2 आणि 4 हे सुद्धा 2 नंबरच्या डायगोनलवर येतील. म्हणजे डायगोनल्स या ठिकाणी स्क्वेअर असो किंवा रेक्टँगल असो किती असतात, 2 असतात. तर म्हणून हे 2 या ठिकाणी डायगोनल दर्शवले. त्यातला जो हा डायगोनल आहे 2 2 5 हे जे इलेमेंट ज्या डायगोनलवर येत आहेत त्यांना आपण प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट्स असं म्हणत असतो. आणि हा पूर्ण डायगोनल जो आहे 2 2 5 याला आपण म्हणतो प्रिन्सिपल डायगोनल. तर या पद्धतीने ही नवीन कन्सेप्ट या ठिकाणी घेतलेली आहे. प्रिन्सिपल डायगोनल मीन्स द इलेमेंट्स विच comes on a diagonal are known as a principal diagonal and the elements are known as a principal diagonal elements. बघा नेक्स्ट काय आहे दिलेलं. नेक्स्ट इज द टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. आता मॅट्रिक्सचे आपण टाइप्स बघतो आहे. सुरुवातीला आपण काय बघितलं, मॅट्रिक्स म्हणजे काय. तर मॅट्रिक्स म्हणजे अगदी सोपं आहे, अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्स एनक्लोज बाय 2 ब्रॅकेट्स. म्हणजे 2 ब्रॅकेटमध्ये त्याला एनक्लोज करणे, याला आपण म्हणत असतो मॅट्रिक्स. आता टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये ही पहिली मॅट्रिक्सची टाइप घेतलेली आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. बघा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, बघा अ मॅट्रिक्स इन विच द नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स आर नॉट इक्वल इज कॉल्ड रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. तर बघा आपण मॅट्रिक्समध्ये रोज असतात आणि कॉलम्स असतात असं पाहिलं तर समजा रो आणि कॉलम्स हे जर अनइक्वल असतील म्हणजे नॉट इक्वल असतील तर त्या टाईपच्या मॅट्रिक्सला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणत असतो. उदाहरणार्थ बघा फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स ए ने दर्शवलेली बघा कॅपिटल लेटर ए इज इक्वल्स टू -2 5 6 इज द फर्स्ट रो, 5 2 7 इज द सेकंड रो. यू सी दॅट इन द फिगर देअर आर 2 रोज. हे बघा 2 रो दाखवलेले आहेत. त्यानंतर -2 5 इज द फर्स्ट कॉलम, 5 2 इज द सेकंड कॉलम अँड 6 7 इज द थर्ड कॉलम. म्हणजे या ठिकाणी किती कॉलम्स दिसतात आपल्याला, 3 कॉलम्स. सो इन दिस एक्झाम्पल यू सी दॅट रोज इज इक्वल्स टू 2. किती रो दिसत आहेत फिगरमध्ये, 2 रो. हा पहिला रो आहे -2 5 6, 5 2 7 हा सेकंड रो आहे. अँड कॉलम्स, कॉलम्स बघा किती दिसत आहेत, -2 5 पहिला कॉलम आहे, 5 2 सेकंड कॉलम आहे, 6 7 हा थर्ड कॉलम आहे. म्हणजे कॉलम्स किती आले, 3. तर या ठिकाणी 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. सो यू सी दॅट रोज इज नॉट इक्वल टू कॉलम्स हिअर. म्हणजे 2 आणि 3 इक्वल नाहीत आणि म्हणून या टाईपच्या मॅट्रिक्सला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. मग सोप्या भाषेत आपण काय म्हणू शकतो, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स. सच काइंड ऑफ मॅट्रिक्स इज नोन ॲज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आणि म्हणून या टाईपच्या मॅट्रिक्सला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलम अनइक्वल असतील त्याला तुम्ही म्हणणार रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. बघा पुढच्या टाईप काय, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय ते पाहूया आपण आता. अ मॅट्रिक्स इन विच द नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड अ स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे अशी मॅट्रिक्स ज्यामध्ये रो आणि कॉलम्स कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत, अशा मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. तर जिओमेट्रीमध्ये बघा अप टू द 10th स्टँडर्ड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की स्क्वेअर जर असेल तर स्क्वेअरमध्ये लेंथ आणि ब्रीथ इक्वल असते. विद्यार्थी मित्रांनो आपण स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन बघत होतो. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये आपण काय शिकलो
अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स सच अ मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे आपण या ठिकाणी काय शिकलो की ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतील म्हणजे सेम असतील तर अशा मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. तर बघा एक उदाहरण घेतलं मी या ठिकाणी. मॅट्रिक्स ए बघा या ठिकाणी दाखवलंय ए इज इक्वल्स टू बघा -3 -2 मेक्स द फर्स्ट रो, 5 3 मेक्स द सेकंड रो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघताना असं दिसतंय की -3 -2 पहिली रो आहे, 5 3 ही सेकंड रो आहे. त्याचप्रमाणे -3 5 ही पहिली व्हर्टिकल लाईन आहे ज्याला आपण फर्स्ट कॉलम म्हणतो. -2 3 ही सेकंड व्हर्टिकल लाईन आहे ज्याला आपण सेकंड कॉलम म्हणतो. मग दिलेल्या मॅट्रिक्स ए मध्ये आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर हा पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे म्हणजे 2 रो आहे आणि हा फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे म्हणजे 2 कॉलम्स आहे. So here in matrix A we see that number of rows is equal to number of columns that is equals to 2. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहे. कोणत्या मॅट्रिक्स मध्ये? मॅट्रिक्स ए मध्ये आहे आणि म्हणून त्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. जनरली स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे हा प्रकार कसा पडलाय, ज्यावेळेस तुम्ही जिओमेट्रीमध्ये क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स बघितले त्यावेळेला स्क्वेअर या ठिकाणी कोणाला म्हणत होते तुम्ही की ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये इक्वल लेंथ आणि ब्रीथ असते त्याला आपण स्क्वेअर असं म्हणतो. म्हणजे लेंथ आणि ब्रीथ इक्वल असते. तर जनरली या ठिकाणी समजा हा जर मॅट्रिक्स ए मी कन्सिडर केली दिलेल्या फिगरमध्ये तर 5 3 ही या ठिकाणी एका लाईनीत आली, त्या लाईनीला आपण लेंथ असं म्हणू शकतो आणि -2 3 याला आपण काय म्हणू शकतो? ब्रीथ. तर लेंथ आणि ब्रीथ जनरली इक्वल येत असतील तर त्याला आपण या ठिकाणी स्क्वेअर म्हणतो. त्याच पद्धतीने दिलेल्या मॅट्रिक्स ए मध्ये 2 रो आहेत आणि 2 कॉलम्स आहेत आणि ते दोघी इक्वल आहेत म्हणून त्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हटलेलं आहे. बघा सेकंड एक्झाम्पल मी घेतलंय बी इज इक्वल्स टू किंवा मॅट्रिक्स बी इज इक्वल टू. बघा पहिली रो कोणती आहे? 1 2 7 ही पहिली रो आहे. 4 -3 5 ही सेकंड रो आहे. त्याचप्रमाणे इथे 6 -8 आणि 3 ही थर्ड रो आहे. म्हणजे इथे 3 रोज दिसत आहेत तुम्हाला, म्हणून मग मी इथे लिहून घेतलं हिअर इन मॅट्रिक्स बी नंबर ऑफ रोज किती लिहिलेले आहेत? इक्वल्स टू 3. त्याचप्रमाणे कॉलम बघा 1 4 6 हा फर्स्ट कॉलम आहे, 2 -3 8 हा सेकंड कॉलम आहे. सिमिलरली इथे 7 5 3 हा काय आहे? थर्ड कॉलम आहे. तर दिलेल्या या मॅट्रिक्स बी मध्ये 3 कॉलम्स आहेत. या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येतं आहे की मॅट्रिक्स बी मध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहे आणि म्हणून या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. So here in matrix B you see that number of rows is equal to number of columns is equal to 3. So that's why such a matrix is known as a square matrix. तर या पद्धतीने ज्या मॅट्रिक्स मध्ये रोज आणि कॉलम्स इक्वल असतील तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणत असतो? स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा नेक्स्ट डेफिनेशन आपण कोणती बघतोय स्लाइड मध्ये बघा. नेक्स्ट टाइप ऑफ मॅट्रिक्स इज झिरो मॅट्रिक्स और यू से नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स असे 2 त्या ठिकाणी त्याला डेफिनेशन्स मध्ये नावं दिलेली आहेत. तर झिरो मॅट्रिक्स म्हणजेच काय आहे? नल मॅट्रिक्स. तर झिरो आपण ड्रॉ करताना ABCD या लेटरमध्ये ओला तो मॅच करतो म्हणून जनरली आपण झिरो मॅट्रिक्स ही ओ ने दर्शवतो. हा झिरो नाहीये तर तो काय आहे? ओ आहे. तर जनरली झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय ओ. तर त्याची डेफिनेशन बघा काय आहे? अ मॅट्रिक्स is said to be a zero matrix or null matrix if all elements of a matrix are zero. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये या ठिकाणी सगळे नंबर्स किंवा ज्याला आपण म्हणतो सगळे इलेमेंट्स ते जर सगळे आतमधले 0 असतील स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तर त्या मॅट्रिक्सला आपण झिरो मॅट्रिक्स असं म्हणतो आणि जनरली झिरो मॅट्रिक्स ही कॅपिटल लेटर ओ ने दर्शवतो. बघा फॉर एक्झाम्पल बघा ही पहिली मॅट्रिक्स घेतली मी O इज इक्वल्स टू बघा 0 0 0 0 0 0 ही सर्क्युलर ब्रॅकेटमध्ये दर्शवलेले इलेमेंट्स आहेत. हे तर सगळे इलेमेंट्स आपल्याला 0 दिसत आहेत आतमध्ये आणि त्या मॅट्रिक्सला O ने डिनोट केलेलं आहे. तर म्हणून आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आहे? झिरो मॅट्रिक्स किंवा त्याला काय म्हणतोय? नल मॅट्रिक्स. सेकंड एक्झाम्पल बघा इथे घेतलंय मी O इज इक्वल टू 0 0 इज द फर्स्ट रो, दिस 0 0 इज द सेकंड रो. तर 2 रो आणि बघा हा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम 2 कॉलम्स आहेत.
तर या मॅट्रिक्समधले सगळे इलिमेंट्स किंवा सगळे नंबर 0 दिसत आहेत आपल्याला आतमध्ये, आणि म्हणून या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो आहे, झिरो मॅट्रिक्स असं म्हणतो आहे, आणि झिरो मॅट्रिक्स कॅपिटल लेटर ओ ने दर्शवलेली आहे. तर या पद्धतीने हे मेन टाइप्स आहेत मॅट्रायसेसचे. कोणकोणते टाइप्स बघितले आपण? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स आणि झिरो मॅट्रिक्स. आता पुढे बघा काय लिहिलेलं आहे, टाइप्स ऑफ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचे टाइप्स आधी बघतो आहे. तर रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचा पहिला टाइप या ठिकाणी आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय बघूया, अ मॅट्रिक्स विच हॅव्हिंग ओनली वन रो. अशी मॅट्रिक्स ज्यामध्ये फक्त किती रो असणार आहे, एक रो असणार आहे. अँड मेनी कॉलम्स. मेनी कॉलम्स म्हणजे काय म्हटलं इथे, मोर दॅन वन, म्हणजे एकापेक्षा जास्त कॉलम असले पाहिजे. सो सच अ मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज अ रो मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू, बघा ए बी सी, दिस इज द फर्स्ट रो. किती रो दिसते, फक्त एकच रो दिसते आहे. हा ए सिंगल दिसतोय व्हर्टिकल लाईनमध्ये, म्हणजे हा पहिला कॉलम झाला. हा बी सिंगल इलेमेंट दिसतोय त्या व्हर्टिकल लाईनमध्ये, म्हणजे हा सेकंड कॉलम झाला. आणि हा सी जो इलेमेंट आहे किंवा नंबर आहे तो थर्ड व्हर्टिकल लाईनमध्ये दिसतोय, म्हणजे तिसरा कॉलम तो झाला. तर या ठिकाणी एकच रो आहे ए बी सी, आणि कॉलम कोणता आहे बघा, पहिला कॉलम ए आहे, दुसरा कॉलम बी आहे आणि तिसरा कॉलम सी आहे. तर यामध्ये फक्त एकच रो आहे आणि कॉलम्स 3 आहेत, म्हणून या मॅट्रिक्सला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणतो. म्हणजे सिम्पली अशी मॅट्रिक्स ज्यामध्ये फक्त एकच रो असणार आहे आणि एकापेक्षा जास्त कॉलम असणार आहे, अशा मॅट्रिक्सला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणतो. नेक्स्ट टाईप बघा काय दिला आहे, सेकंड टाईप कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय ते बघूया. अ मॅट्रिक्स विच हॅव्हिंग ओनली वन कॉलम. अशी मॅट्रिक्स ज्यामध्ये फक्त काय असणार आहे, एक कॉलम असणार आहे, म्हणजे एकच उभी लाईन असणार आहे. अँड मेनी रोज. मेनी रोजचा अर्थ काय घेतला इथे, मोर दॅन वन रो, म्हणजे एकापेक्षा जास्त रो पाहिजे आणि फक्त एकच कॉलम पाहिजे. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, कॉलम मॅट्रिक्स. म्हणजे कॉलम मॅट्रिक्समध्ये फक्त एकच कॉलम असतो, तर रो मॅट्रिक्समध्ये फक्त एकच रो असतो. या पद्धतीने फॉर एक्झाम्पल बघा इथे काय म्हटलंय, ए इज इक्वल्स टू, बघा ए बी सी हे 3 इलेमेंट या मॅट्रिक्समध्ये दिसत आहेत. तर ए ही फर्स्ट रो आहे, बी ही सेकंड रो दिसते आणि सी ही थर्ड रो दिसते. म्हणजे किती रो आहेत, 3 रो आहेत. आणि ए बी सी मेक्स द फर्स्ट कॉलम. हा एकच कॉलम या ठिकाणी दिसतोय आपल्याला. सो इन दिस मॅट्रिक्स यू सी दॅट ए बी सी इज ओनली वन कॉलम अँड मेनी रोज. मेनी रोज म्हणजे हा पहिला रो झाला ए, बी सेकंड रो आणि थर्ड रो सी. तर या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच कॉलम असल्यामुळे या मॅट्रिक्सला आपण काय म्हटलं आहे, कॉलम मॅट्रिक्स असं म्हटलं आहे. आणि म्हणून याची डेफिनेशन अगदी सोपी केली आहे. अ मॅट्रिक्स विच हॅव्हिंग ओनली वन कॉलम अँड मेनी रोज इज कॉल्ड ॲज अ कॉलम मॅट्रिक्स. पुढे बघूया टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. आता आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचे प्रकार बघितले होते म्हणजे टाइप्स. आता आपण स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार बघत आहोत. मग त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा पहिला प्रकार घेतला आहे डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी, म्हणजे ती स्क्वेअर मॅट्रिक्स असणारच आहे ज्यामध्ये इक्वल रो आणि इक्वल कॉलम असणार आहेत. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल इफ ॲटलिस्ट वन इलेमेंट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल. म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल मधला कमीत कमी एक इलेमेंट कसा असला पाहिजे, इज नॉन झिरो, म्हणजे तो झिरो यायला नको. कमीत कमी एक इलेमेंट प्रिन्सिपल डायगोनल वर जो येणार आहे तो नॉन झिरो पाहिजे, म्हणजे झिरो यायला नको. 2 झिरो येऊ शकतात, 3 झिरो यायला नको, म्हणजे त्या प्रिन्सिपल डायगोनलवर सगळे इलेमेंट झिरो नको पाहिजे. कमीत कमी एक इलेमेंट हा नॉन झिरो पाहिजे. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, डायगोनल मॅट्रिक्स. पुढे बघा काय म्हटलंय, अँड ऑल अदर इलेमेंट्स आर झिरोज. आता बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल इफ ॲटलिस्ट वन इलेमेंट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल इज नॉन झिरो अँड ऑल अदर इलेमेंट्स आर झिरो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन बघत होतो. काय होती ती, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल इफ ॲटलिस्ट वन इलेमेंट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल, म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल वरच्या कमीत कमी एक इलेमेंट काय असला पाहिजे, इज नॉन झिरो, तो नॉन झिरो असला पाहिजे. प्रिन्सिपल डायगोनल वर येणारा इलेमेंट कमीत कमी एक जो असणार आहे तो नॉन झिरो असला पाहिजे. अँड ऑल द अदर इलेमेंट्स आर झिरो.
म्हणजे डायगोनलवर येणार नाही आहेत त्यांना आपण नॉन डायगोनल एलिमेंट्स असं म्हणतो. तर ते सगळे नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. अशा मॅट्रिक्सला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. डायगोनल मॅट्रिक्स बघा इथे डी ने दर्शवली. डी इज इक्वल्स टू पहिली रो आहे 1 0 0, सेकंड रो आहे 0 2 0, तिसरी रो आहे 0 0 3. तर या मॅट्रिक्समध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम्स. 1 0 0 हा पहिला कॉलम आहे, 0 2 0 सेकंड कॉलम आहे, 0 0 3 हा तिसरा कॉलम आहे. तर 3 रो आणि 3 कॉलम्स आहेत म्हणजे ती स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. त्यामधले प्रिन्सिपल डायगोनलवर येणारे एलिमेंट्स बघा, हा 1 2 3 हा एक डायगोनल झाला. या डायगोनलला आपण प्रिन्सिपल डायगोनल असं म्हणत होतो. तर प्रिन्सिपल डायगोनलवर येणारे एलिमेंट्स कमीत कमी एक नॉन झिरो पाहिजे. तर या ठिकाणी जे एलिमेंट आले 1 2 3 हे तिघी नॉन झिरो आहेत. तर कमीत कमी एक नॉन झिरो पाहिजे असतो. तर हे ती कंडिशन सॅटिस्फाय करत आहे ही मॅट्रिक्स. आणि ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. बघा या डायगोनलवरती येणारे एलिमेंट सोडून जे राहिलेले आहेत ते सगळे हा 0 आहे 0 आहे 0 आहे. या डायगोनलला सोडून इकडे वरती 0 0 0 दिसतोय. तर हे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहे म्हणजे ते या प्रिन्सिपल डायगोनलवर येत नाही. 1 2 3 हा प्रिन्सिपल डायगोनल आहे आणि रिमेनिंग जे एलिमेंट दिसत आहेत ते नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत. तर सगळे नॉन डायगोनल एलिमेंट्स तुम्हाला सगळे 0 दिसत आहेत आणि डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते 1 2 3 दिसत आहेत. तर त्यातला कमीत कमी एक एलिमेंट नॉन झिरो पाहिजे होता. तर 1 2 3 हे तिघी नॉन झिरो दिसत आहेत म्हणजे 0 नाही आहेत 1 2 3. आणि नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत 0 0 0 0 0 0 दिसत आहेत. आणि म्हणून अशा मॅट्रिक्सला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. म्हणजे अशी मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्समध्ये कमीत कमी एक प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जो आहे तो नॉन झिरो असला पाहिजे आणि सगळे नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजे, 0. तर यांना किंवा या टाईपच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. पुढचा प्रकार बघा काय म्हटलंय, स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्समध्ये स्केलरचा अर्थ कॉन्स्टंट होतो. स्केलरचा अर्थ काय होतो, कॉन्स्टंट. तर स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, अ डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर इफ ऑल ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट्स आर सेम. मग डायगोनल मॅट्रिक्स ती असली पाहिजे. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलं की डायगोनलवर येणारे एलिमेंट जे आहेत ॲटलिस्ट वन एलिमेंट हा नॉन झिरो पाहिजे असतो. इथे बघा एक एक्झाम्पल घेतलंय त्यामध्ये डायगोनल एलिमेंट 2 2 2 हे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आहेत. तर ते इथे काय म्हटलंय की प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट हे नॉन झिरो दिसत आहेत इथे आणि सगळे नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 0 0 0 दिसत आहेत. म्हणजे ही मॅट्रिक्स कोणती झाली, डायगोनल मॅट्रिक्स झाली. म्हणून मग सुरुवात करताना डायगोनल मॅट्रिक्स असं म्हटलंय स्केलर मॅट्रिक्सचे डेफिनेशन करताना, अ डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर. मग डायगोनल मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणतो केव्हा, इफ ऑल ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट्स आर द सेम म्हणजे इक्वल पाहिजे. तर बघा हा प्रिन्सिपल डायगोनल आहे 2 2 2. तर हा डायगोनल एलिमेंट्स जे हे आहेत ते इक्वल दिसत आहेत. 2 इज इक्वल्स टू 2 इज इक्वल्स टू 2, 2 हा इक्वल आहे आणि म्हणून या मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. म्हणजे स्केलर मॅट्रिक्समध्ये एक एक्स्ट्रा कंडिशन काय दिली आहे की डायगोनल एलिमेंट्स हे सेम पाहिजे म्हणजे इक्वल पाहिजे आणि नॉन डायगोनल एलिमेंट सर्व काय पाहिजे, 0. हा 0 0 0 दिसतोय बघा, हा 0 0 0 दिसतोय. म्हणजे या ठिकाणी ही जी मॅट्रिक्स आहे ती स्केलर मॅट्रिक्स आहे. त्यामुळे पुढच्या टाईप बघा काय म्हटलंय, आयडेंटिटी ऑर युनिट मॅट्रिक्स. The identity or unit matrix is generally denoted by capital letter I. आयडेंटिटी मॅट्रिक्सचं पहिलं लेटर आय आहे म्हणून जनरली आयडेंटिटी मॅट्रिक्स जी आहे ती आय ने दर्शवली जाते. त्याची डेफिनेशन बघूया काय आहे, अ डायगोनल मॅट्रिक्स. ती मॅट्रिक्स कशी असणार आहे, पुन्हा डायगोनल म्हणजे डायगोनल एलिमेंट सगळे सेम असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट काय असतील, 0. इज सेड टू बी आयडेंटिटी मॅट्रिक्स इफ ऑल ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. बघा सगळे डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल दिसत आहे. 2 काय म्हटलंय पुढे, 1 म्हणजे सगळे डायगोनल एलिमेंट 1 पाहिजे आणि अदर्स जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते काय पाहिजे, 0. तर अशा डायगोनल मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतो आणि ती डिनोटेड बाय काय म्हटलंय, कॅपिटल लेटर आय. फॉर एक्झाम्पल बघा आय इज इक्वल टू 1 0 0 1. तर ही मॅट्रिक्स स्क्वेअर आहे बघा कारण यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहे म्हणजे हा टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स आहे हे लगेच लक्षात येतंय. त्यामध्ये बघा हा 1 1 जो आहे तो प्रिन्सिपल डायगोनलवर आहे किंवा डायगोनलवर आहे म्हणून यांना डायगोनल एलिमेंट्स असं म्हणतो. तर डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल टू 1 म्हटले बघा, डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल टू 1. तर हे 1 दिसत आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स काय दिसत आहेत, जे डायगोनलवर येत नाहीत ते 0 दिसत आहेत आणि म्हणून
अशा मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतो. तर या मॅट्रिक्सला आपण म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 किंवा 2x2, कारण 2 रो आहेत आणि 2 कॉलम्स आहेत आणि ती आयने दर्शवली. बघा पुढची मॅट्रिक्स एक्झाम्पलमध्ये काय घेतली आहे, आय इक्वल टू. पुन्हा ही आयडेंटिटी मॅट्रिक्सच आहे, आय इक्वल्स टू. बघा काय दिलं आहे, 1 0 0 ही पहिली रो आहे, 0 1 0 सेकंड रो आहे, 0 0 1 ही थर्ड रो आहे. तर दिलेल्या मॅट्रिक्समध्ये बघा हा डायगोनल दिसत आहेत, हे 1 1 1. So you see that the diagonal elements are same and they are equal to 1. बघा diagonal elements are equal to 1 म्हटले तर हे diagonal elements 1 आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजे, 0. का तर ती कोणती मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि डायगोनल मॅट्रिक्समध्ये नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 असतात. तर इथे हे जे सेकंड एक्झाम्पल घेतलं याच्यात 1 1 1 हे डायगोनल एलिमेंट झाले आणि 0 0 0 0 0 0 हे डायगोनलवर येत नाहीत म्हणून त्यांना नॉन डायगोनल एलिमेंट्स असं आपण म्हणतो. तर ते काय दिसत आहेत, 0. आणि म्हणून या मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 किंवा 3x3 असं म्हणत असतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. मग यापुढे तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे की आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 काय असते, 1 0 0 0 1 0 0 0 1. त्याचप्रमाणे तुम्हाला हेही माहीत पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 कशी असते, 1 0 आणि 0 1 या पद्धतीने. सो लाईक दिस द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर unit matrix is denoted by I and it is a matrix in which all diagonal elements are 1 means unit ज्याला आपण 1 म्हणतो आणि non diagonal elements are what, 0. So such a matrix is called as a identity matrix.